नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मित्रांनो, आज आपण इथे बघणार आहोत सेम 3 मधला युनिट 3 जो की आहे ट्री सॉर्टिंग अँड सर्चिंग यामधला एक टॉपिक जो की इंट्रोडक्शन टू ट्रीज आहे. तर आता ट्रीज म्हणजे काय आणि ट्रीज कशाला म्हटल्या जातात ते आधी आपण बघूया. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण याची डेफिनेशन बघूया आणि त्यानंतर त्या डेफिनेशन वरून ट्रीज म्हणजे काय हे समजून घेऊया. ठीक आहे, आता अ ट्री म्हणजे काय? सगळ्यात पहिला प्रश्न असा येतो. ठीक आहे, ट्री म्हणजे काय? अ ट्री इज अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर that represents the hierarchical relational structure starting at the root and having a subtrees as its children. आता सगळ्यात आधी इथे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ट्री काय म्हटलं गेलेलं आहे? नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय? तर आपण इथे आधी बघितलंय ट्रीज म्हणजे डेटा स्ट्रक्चरचे दोन प्रकार आहेत. एक लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि दुसरं म्हणजे नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. आता लिनियर डेटा स्ट्रक्चर झाले ॲरे, स्टॅक, क्यू, ज्याच्यामध्ये लिनियरली सिक्वेन्शियली म्हणू आपण याला की डेटा स्टोअर्ड होतो. ठीक आहे, सिक्वेन्शियल पॅटर्न मध्ये डेटा स्टोअर्ड होतो, दॅट इज लिनियर. ठीक आहे, याला काय म्हटलं जातात? लिनियर. पण ट्री काय आहे? नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. नॉन लिनियर म्हणजेच काय? जिथे सिक्वेन्शियली डेटा स्टोअर्ड होत नाही असा डेटा स्ट्रक्चर. राईट, डेटाची रचना अशा पद्धतीने केली जाते की जी लिनियर नाही आहे, दॅट इज नॉन लिनियर. ट्री काय आहे? नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, त्यानंतर असा शब्द आहे इथे एक हायरार्चिकल रिलेशनल स्ट्रक्चर म्हणजे काय? म्हणजेच काय? तर फॉर एक्झाम्पल आपण इथे बघूया कॉलेजचं. कॉलेजमध्ये सगळ्यात आधी काय असतो? सगळ्यात आधी असतो इथे प्रिन्सिपल, त्यानंतर असतात डिपार्टमेंटचे HODs, त्यानंतर असतात टीचिंग स्टाफ आणि स्टुडंट. आता जर स्टुडंटला काही प्रॉब्लेम असला तर डायरेक्ट तो प्रिन्सिपल कडे जातो का? नाही. जर काही प्रॉब्लेम असला स्टुडंटला तर तो आधी सांगतो आपल्या टीचरला. ठीक आहे, टीचर जातो रिपोर्ट किंवा काही रिपोर्ट करायचं असेल तर किंवा कंप्लेंट करायची असेल मग टीचर सांगतो डिपार्टमेंटच्या HODsला. ठीक आहे, HOD सांगतो प्रिन्सिपलला. तर अशा पद्धतीने यांच्यामध्ये काय आहे? एक रिलेशनशिप आहे. राईट, तर इट इज कॉल्ड ॲज अन हायरार्चिकल रिलेशन स्ट्रक्चर म्हणू आपण याला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ट्रीचं स्ट्रक्चर असतं. आता ट्री म्हटल्याबरोबर सगळ्यात आधी आपल्याला काय आठवते? एक झाड. बरोबर आहे. आता झाडाची सुरुवात कशापासून होत असते? तर सगळ्यांना माहिती आहे सुरुवात होते रूट पासनं. झाड उगवण्यासाठी सुरू होते रूट पासनं. ठीक आहे, रूट, त्याच्यानंतर ब्रांचेस, ठीक आहे, त्याच्यानंतर लिव्स, मग फ्लावर अँड फ्रूट. अशा पद्धतीने ट्रीचं स्ट्रक्चर आहे. राईट, तर मित्रांनो जशा पद्धतीने या आपल्या ज्या झाडाची सुरुवात आहे ती रूट पासनं होते, त्याच पद्धतीने हे जे ट्री डेटा स्ट्रक्चर आहे याची सुरुवात पण कुठनं होते? रूट पासनंच होते. जिथून ट्रीची सुरुवात झाली त्याला आपण रूट असे म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर एक आणखी डेफिनेशन आहे इथे. ट्री इज अ कलेक्शन ऑफ नोड्स वेअर in each node contains a value along with a reference to its children node. आता हे एक्झाम्पल आपण इथे बघूया. ट्रीज काय? कलेक्शन ऑफ नोड आहे. हे प्रत्येक सेपरेट याला काय म्हणू आपण? नोड म्हणू. काय म्हटलं जाते इथे? नोड. राईट, तर कलेक्शन ऑफ नोड काय आहे? आपली ट्री आहे. आता नोड मध्ये काय असते? तर नोड मध्ये असते एक व्हॅल्यू. ए इज अ व्हॅल्यू. ही काय झाली? व्हॅल्यू झाली. व्हॅल्यू सोबतच काय असते? व्हॅल्यू सोबतच असते चाइल्ड नोडचा रेफरन्स. बी अँड सी काय झाले? त्याचे चाइल्ड नोड. चाइल्ड नोड आहे बी अँड सी. तर या चाइल्ड नोडचे रेफरन्स सुद्धा कुठे असते? या रूट नोडला म्हणू किंवा या नोडला. ठीक आहे, तर अशापासून नोड कन्सिस्ट होते. ही झाली ट्रीची डेफिनेशन. आणि ही ट्री जी आहे ती युनिडायरेक्शनल असते. ट्रीचा जी डायरेक्शन असते, ट्रीची जी डायरेक्शन असते ती युनिडायरेक्शनल असते. ए पासून हा बी लाच जाईल, बी पासून ए ला जाणार नाही.
नेहमी युनिडायरेक्शनल ट्रीज असेल. ठीक आहे. आणि रिव्हर्स ऑर्डरने रिव्हर्स डायरेक्शननी ते कधीही पॉइंट आउट करणार नाही, रेफर करणार नाही. ठीक आहे. कुठला स्ट्रक्चर ट्री आहे, कुठला स्ट्रक्चर ट्री नाही आहे हे ओळखण्यासाठी काही कंडिशन्स दिलेल्या आहेत. त्या कंडिशन कुठल्या आहेत ते आपल्याला जाणून घेणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण इथे कंडिशन बघूया. इट मस्ट सॅटिस्फाय द कंडिशन दॅट नो मोर दॅन वन नोड रेफर्स टू द सेम नोड. म्हणजे काय, आता बघा इथे काय दिलेलं आहे, ट्री दिलेले आहे. ए रेफर करतोय बी आणि सी ला, बी रेफर करतोय डी ला आणि सी सुद्धा रेफर करतोय डी ला. म्हणजे इथे काय आहे, मोर दॅन वन नोड, एकापेक्षा जास्त नोड सेम नोडला रेफर करतायत. म्हणजे बी चा रेफरन्स सुद्धा डी नोड आहे आणि सी चा रेफरन्स सुद्धा डी नोड आहे. त्यामुळे ही ट्री आहे का, तर नाही. अशा पद्धतीचं जर असेल स्ट्रक्चर तर दॅट इज नॉट ट्री. नो नोड रेफर टू द रूट नोड. आता इथे आपण एक नोड घेऊया, बी ही नोड, आणि ही रूट नोडला रेफर करू शकत नाही, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर अ ट्री कॅन बी एम्प्टी विथ नो नोड और may consist of only one node, that is root and 0 subtrees. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल इथे जर असं असेल, एकच नोड असेल तर ही काय झाली, एम्प्टी ट्री, जिच्याकडे कुठल्याही प्रकारे नोड नाही आहे असं समजू आपण. आणि एक नोडची पण काय असू शकते, ट्री असू शकते. राईट. फक्त रूट नोडनी बनलेली आहे. इट इज ऑल्सो अ ट्री. जिथे फक्त रूट नोड असेल ती सुद्धा काय असेल, इथे ट्री असेल. ठीक आहे. इट इज अ ट्री. पण हे दोन्ही स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर काही टर्मिनॉलॉजीज आहे. इथे तुम्हाला काही नाव दिसत असेल, या ट्रीला आपण इथे नाव दिलेले आहेत काही. तर सगळ्या टर्मिनॉलॉजीज आपण इथे आज बघणार आहोत. तर सगळ्यात आधी नोड म्हणजे काय, आपण सगळ्यात पहिले म्हटलेलं आहे की ट्री कशापासून बनलेली आहे, नोड पासून बनलेली आहे. मग नोड म्हणजे काय, तर नोड काय आहे, इट इज अ स्ट्रक्चर दॅट कंटेन्स अ व्हॅल्यू अँड रेफरन्स टू अदर नोड इन द हायरार्ची. आता या हायरार्ची मध्ये नोड म्हणजे काय, तर असं स्ट्रक्चर जे कशापासून बनलेलं आहे, व्हॅल्यू पासून बनलेलं आहे. म्हणजे ए इट इज अ व्हॅल्यू, आणि ज्याच्याकडे दुसऱ्या नोडचा रेफरन्स आहे. ए कडे कुठल्या नोडचा रेफरन्स आहे, बी चा सुद्धा आहे, सी चा सुद्धा आहे आणि डी चा सुद्धा आहे. मीन्स ए इट इज अ नोड. आता सी कडे कुठल्या नोडचा रेफरन्स आहे, ई चा रेफरन्स आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा नोड आहे. आता बी कडे काय आहे, व्हॅल्यू आहे, पण रेफरन्स आहे का, नाही आहे. बट बी इज ऑल्सो अ नोड. ठीक आहे. ज्यांच्याकडे व्हॅल्यू आहे किंवा रेफरन्स आहे, म्हणजे जिथे व्हॅल्यू असेल ती सुद्धा नोड आहे, आणि व्हॅल्यू विथ रेफरन्स असेल ते सुद्धा काय आहे, नोड आहेत. ठीक आहे. तर मग नोड कुठले कुठले आहेत या ट्री मध्ये, ऑल आर नोड. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे, दिस ऑल आर नोड. सगळे काय आहे, नोड आहेत. ठीक आहे. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे रूट. रूट म्हणजे काय, रूट इज अ टॉपमोस्ट नोड इन अ ट्री वेअर द हायरार्ची बिगिन्स. जिथनं हायरार्ची स्टार्ट होते, टॉपमोस्ट नोड जिथनं हायरार्ची स्टार्ट होते, म्हणजे जिथून ट्रीची सुरुवात होते, दॅट इज रूट नोड. नेहमी रूट नोड पासून ट्रीची सुरुवात होते, नेहमी लक्षात ठेवायचं. नोड कुठला आहे या ट्री मधला, तर ए इज अ रूट नोड, आणि तो नोड नेहमी प्रत्येक ट्री मध्ये एकच असेल. ठीक आहे. टॉपमोस्ट नोड जो असेल ट्री मधला, सगळ्यात सुरुवातीचा, जिथनं ट्रीची सुरुवात होते, तो आहे रूट नोड, आणि या ट्री मध्ये तो आहे ए. ठीक आहे. त्यानंतर आहे पॅरेंट. पॅरेंट म्हणजे काय, अ पॅरेंट इज अ नोड. हे सुद्धा काय आहे, एक नोड आहे, दॅट कंटेन्स अ रेफरन्स टू इट्स सक्सेसर नोड इन द हायरार्ची. आता पॅरेंट नोड म्हणजे कुठला नोड, तर ज्याच्याकडे सक्सेसर नोडचा रेफरन्स आहे, म्हणजे ज्याच्याकडे कुठल्या तरी नोडचा रेफरन्स आहे, नेक्स्ट नोडचा रेफरन्स असणाऱ्या नोडला आपण
काय म्हणूया, पॅरेंट नोड म्हणूया. म्हणजे सी इज अ पॅरेंट नोड. नेक्स्ट नोडचा रेफरन्स डी कडे सुद्धा आहे, डी इज ऑल्सो अ पॅरेंट नोड. ई कडे सुद्धा आहे, ई इज ऑल्सो अ पॅरेंट नोड. जी कडे सुद्धा आहे नेक्स्ट नोडचे रेफरन्सेस. एच कडे सुद्धा आहे, एच इज ऑल्सो अ पॅरेंट नोड, राईट. बी कडे आहे का, नाही. मग बी पॅरेंट नोड झाला का, तर नाही. ठीक आहे. एफ कडे सुद्धा नाही आहे, जे कडे सुद्धा नाही आहे आणि आय कडे सुद्धा नाही आहे. आता पॅरेंट नोड कुठले झाले, ए सुद्धा पॅरेंट नोड आहे कारण त्याच्याकडे सुद्धा रेफरन्स आहे सी चा, डी चा, बी चा. ठीक आहे, सगळे पॅरेंट नोड आहे. पॅरेंट नोड कुठले कुठले आहे, ए, सी, ई, डी, जी, एच. ठीक आहे, दीज ऑल आर द पॅरेंट नोड. त्यानंतर आहे चाइल्ड. अ चाइल्ड इज अ नोड दॅट इज रेफर्ड बाय इट्स प्रीडिसेसर नोड इन द हायरार्ची. आता प्रीडिसेसर नोड म्हणजे काय तर प्रिव्हियस नोड. ज्यांच्याकडे आधीचे नोड्स असतील म्हणजे प्रिव्हियस नोड. ठीक आहे, म्हणजे एफ हा कोणाचा चाइल्ड झाला, ई चा. एच हा कोणाचा चाइल्ड झाला, जी चा. आय हा कोणाचा चाइल्ड झाला, जी चा, राईट. जी हा कोणाचा चाइल्ड झाला, डी चा. डी हा कोणाचा चाइल्ड झाला, ए चा. ए हा कोणाचा चाइल्ड आहे का, नाहीये, कारण इथूनच आपल्या ट्रीची सुरुवात झाली आहे. मग ए हा चाइल्ड नोड आहे का, नाही. इट इज अ रूट नोड, राईट. पण बी इट इज अ चाइल्ड नोड ऑफ ए. म्हणजे ज्या नोडला प्रिव्हियस नोड आहे असे सरळ सरळ सगळे चाइल्ड नोड आहे. म्हणजे जी हा चाइल्ड नोड आहे डी चा, राईट. डी आणि जी मध्ये पॅरेंट चाइल्डचं रिलेशनशिप आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे सिबलिंग. द ग्रुप ऑफ नोड हॅव्हिंग सेम पॅरेंट नोड. ज्या दोन्हीही नोडला, ज्या ग्रुप ऑफ नोडला सेम पॅरेंट आहे. आता इथे एच आणि आय ला सेम पॅरेंट आहे, जी. हा जी काय झाला, पॅरेंट नोड ऑफ एच अँड आय. आता इथे एच अँड आय काय झाले, चाइल्ड नोड झाले. यांना सिबलिंग सुद्धा म्हटल्या जाते. जसे आपले बहीण भाऊ असतात, राईट, तशाच पद्धतीने इथे सुद्धा सिबलिंग्स असतात. म्हणजे जे चाइल्ड नोड सेम पॅरेंट पासून रेफर केल्या जाते त्यांना सिबलिंग्स असे म्हटल्या जाते. आता हे सुद्धा सिबलिंग सी, ई अँड डी, दीज आर सिबलिंग्स ऑफ ए असं सुद्धा म्हणू शकतो आपण इथे. नेक्स्ट आहे लीप नोड. लीप नोड म्हणजे काय, अ लीप इज अ लास्ट नोड इन द हायरार्की हॅव्हिंग नो चिल्ड्रन. लीप नोड म्हणजे अशा नोड म्हणजे लास्ट नोड. लास्ट नोड म्हणजे कुठले नोड ते बघूया. लास्ट नोड म्हणजे ज्यांना कुठलाही चाइल्ड नाही. आता एफ हा लास्ट नोड आहे, हा रेफर करतोय का कुठल्या याला, कुठल्या नोडला रेफर करतोय का, हा नाही. तर इट इज अ लीफ नोड. बी हा कुठल्या याला रेफर करतोय का नोडला, तर नाही. बी इज ऑल्सो अ लीफ नोड. बी, एफ, जे, आय. तर सिबलिंग्स कुठले आहेत, एच अँड आय आर द सिबलिंग्स ऑफ जे. कोणाचे सिबलिंग्स आहेत, जे चे. चाइल्ड नोड कुठले आहेत, सगळेच ऑलमोस्ट चाइल्ड नोड मध्ये येतात ए सोडून. ठीक आहे. त्यानंतर आहे एज. एज म्हणजे काय, इट इज अ कनेक्शन ऑर लिंक बिटवीन टू नोड्स ऑफ अ ट्री. कुठल्याही दोन नोड मधलं कनेक्शन काय आहे और लिंक काय आहे, एज. त्याला काय म्हटलं जाते, एज. ए टू डी ही एज आहे, ए टू सी ही एज आहे, सी टू ई ही एज आहे. ठीक आहे. कुठलंही कनेक्शन बिटवीन टू नोड्स दॅट इज अन एज, ही काय आहे, एज आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे लेवल. लेवल म्हणजे काय, द लेवल ऑफ अ रूट नोड इज 0. द लेवल ऑफ एव्हरी अदर नोड इज 1 मोर दॅन द लेवल ऑफ इट्स पॅरेंट्स नोड. आता इथे काय म्हटलं गेलेलं आहे की रूट नोडची लेवल काय असते, नेहमी 0 असते, राईट. आणि त्याच्या नंतरच्या ज्या नोड्स आहेत म्हणजे ए काय आहे, पॅरेंट आहे या बी, सी आणि डी चा. ए इज अ पॅरेंट नोड आहे, राईट. मग या बी, सी आणि डी ची लेवल 1 नी जास्त राहील, +1 0 + 1 राहील म्हणजे 1 राहील. ठीक आहे. मग ई आणि जी दीज आर चाइल्ड ऑफ सी अँड डी. मग ते परत +1 करायचं, 2 लेवल राहील या ई आणि जी ची, राईट. मग यांचे चिल्ड्रन कोण आहे, एफ, एच अँड ई चा चिल्ड्रन कोण आहे, एफ. एफ ची जी लेवल राहील ती +1 नी राहील. म्हणजे पॅरेंट नोड
पेक्षा एक यानी जास्त राहील, एक नंबरनी जास्त लेवल राहील कोणाची चाइल्ड नोटची. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे पाथ. पाथची डेफिनेशन लिहिलेली आहे, लिहून घ्या. पाथ इज अ सिक्वेन्स ऑफ नोड्स अँड एजेस कनेक्टिंग अ नोड विथ इट्स डिसेंडंट नोड. आता पाथ म्हणजे काय? सपोज कोणी विचारलं की एच पर्यंत तुम्ही कसे पोहोचाल, तर काय सांगाल? सगळ्यात आधी रूट पासून स्टार्ट करायचं, ए टू डी, डी टू जी, जी टू एच, राईट. मग हा पाथ काय आहे? कॉम्बिनेशन ऑफ नोड्स अँड एजेस. इट इज नोड्स अँड these आर एजेस. नोड्स अँड एजेसचं कॉम्बिनेशन आहे पाथ. एच पर्यंतचा पाथ काय? ए टू डी, डी टू जी, जी टू एच. दिस इज कॉल्ड एज अन पाथ. ठीक आहे. त्यानंतर डेप्थ ऑफ नोड. डेप्थ ऑफ नोड काय आहे? इट इज अ नंबर ऑफ एजेस ऑन द पाथ बिटवीन दॅट नोड अँड रूट ऑफ द ट्री. दॅट इज लेवल ऑफ नोड. नंबर ऑफ एजेस काउंट करायचे इथे आपल्याला. कुठून? नोड टू दॅट रूट. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल डेप्थ ऑफ नोड आपण बघूया बी. बीचं डेप्थ ऑफ नोड काय राहील? या नोड पासून तर रूट नोड पर्यंत आपल्याला काउंट करायचं आहे. किती एज आहे? 1 एज आहे. डेप्थ ऑफ नोड काय आहे? 1. म्हणजेच लेवल ऑफ सेम ॲज दॅट ऑफ द लेवल ऑफ नोड. ठीक आहे. लेवल आणि डेप्थ हे सिमिलर आहे. ठीक आहे. डेप्थ ऑफ ट्री. आता ट्रीची डेप्थ कशी शोधायची आहे? आता जितकी लेवल ऑफ ट्री राहील तितकंच लेवल ऑफ डेप्थ राहील. ठीक आहे. आधी आपण डेफिनेशन बघूया. द डेप्थ ऑफ अ ट्री इज द मॅक्झिमम लेवल ऑफ अ लीफ इन द ट्री. दॅट इज द लेंथ ऑफ द लॉंगेस्ट पाथ फ्रॉम द रूट टू द लीफ नोड ऑफ ट्री इज इक्वल टू डेप्थ ऑफ ट्री असं म्हणू शकतो आपण. तर इथे काय म्हटलेलं आहे? लॉंगेस्ट हे घ्यायचं आहे. सगळ्यात आधी लीफ नोड घ्यायचा आहे, सगळ्यात लॉंग वाला, आणि एजेस काउंट करायचे आहे. एजेस किती आहे? 4 आहेत. तर लेवल ऑफ ट्री काय आहे? 4 आहे. डेप्थ सुद्धा ट्रीची 4च राहील. जितकी लेवल तितकीच डेप्थ. ठीक आहे. त्यानंतर हाईट ऑफ नोड बघूया आपण. इट इज अ नंबर ऑफ एजेस ऑन द लॉंगेस्ट डाउनवर्ड पाथ फ्रॉम दॅट नोड टू द लीफ नोड. आता नंबर ऑफ, इथे सुद्धा आपल्याला हाईट काउंट करत असताना सुद्धा नंबर ऑफ एजेस सुद्धाच काउंट करायच्या आहे. ठीक आहे. आता आपण इथे हाईट काढूया नोडची. हाईट ऑफ नोड. तर डी ची हाईट कशी काढायची? तर या नोड पासनं तर आपल्याला जायचं आहे लीफ पर्यंत. लीफ कोणता आहे? जे हा लीफ आहे. लॉंगेस्ट डाउनवर्ड पाथ पाहायचा आहे. लीफ तर हा पण आहे, राईट. लीफ हा सुद्धा आहे आणि हा सुद्धा आहे. पण लॉंगेस्ट पाथ घ्यायचा आहे आपल्याला. लॉंगेस्ट कुठला आहे? तर जे हा लॉंगेस्ट आहे. मग सगळ्यात आधी डी पासून जे पर्यंत, जे पासून एच पर्यंत आणि एच पासून जे पर्यंत, म्हणजे एजेस काउंट करायच्या 1, 2 and 3. मग हाईट ऑफ डी किती झाली? 3 झाला. करेक्ट. हाईट ऑफ डी इज 3. आणि हाईट ऑफ ई काढायची असेल तर इथे एकच लीफ नोड आहे, त्याच्यामुळे 1. हाईट किती झाली? ईची हाईट किती झाली? हाईट ऑफ नोड ई इक्वल्स टू 1 अँड हाईट ऑफ नोड डी इक्वल्स टू 3 झाली, राईट. त्यानंतर आहे हाईट ऑफ ट्री. सगळ्यात आधी डेफिनेशन बघूया. इट इज द हाईट ऑफ इट्स रूट नोड दॅट इज द नंबर ऑफ एजेस ऑन द लॉंगेस्ट डाउनवर्ड पाथ फ्रॉम रूट टू द लीफ नोड. ठीक आहे. तर हाईट ऑफ ट्री कशी काढायची आहे बघा. रूट पासनं तर लॉंगेस्ट डाउनवर्ड पाथ घ्यायचा आपल्याला. रूट पासनं लॉंगेस्ट डाउनवर्ड पाथ हा सुद्धा एफ पर्यंत, पण लॉंगेस्ट घ्यायचा आहे. लॉंगेस्ट, सगळ्यात लॉंगेस्ट कुठं आहे? जे पर्यंत, लीफ नोड पर्यंत घ्यायचा आहे. लीफ नोड हा जे सुद्धा आहे. तर ए टू डी, डी टू जे, जी टू एच, एच टू जे हा झाला लॉंगेस्ट. एजेस काउंट करायच्या 1, 2, 3 and 4. लॉंगेस्ट. हाईट काय झाली? हाईट ऑफ ट्री इज 4. ठीक आहे. त्यानंतर आहे सबट्री. अ सबट्री ऑफ अ ट्री टी कन्सिस्ट ऑफ अ नोड इन अ ट्री अँड ऑल इट्स डिसेंडंट्स. ठीक आहे. सबट्री
कशाला म्हटलं जाते, तर या ट्री मधल्याच काही नोड पासनं सब ट्री बनल्या जाते. फॉर एक्झाम्पल इथे सब ट्री कुठली आहे आपण बघूया. GHIG हे काय आहे, सब ट्री आहे. आणखी 2 टर्मिनॉलॉजीज आहे, ॲन्सेस्टर अँड डिसेंडंट. आता डिसेंडंट म्हणजे काय ते बघूया आधी आपण. डिसेंडंट म्हणजे काय, तर सीचं डिसेंडंट जर काढा असं म्हटलं असेल तर सी पासनं म्हणजे या नोड पासनं तर लीफ नोड पर्यंत जायचं, C to E and E to F. ठीक आहे, दॅट इज सक्सेसर नोड. सीच्या सक्सेसर नोड लीफ नोड पर्यंत जायचं. इट इज अन डिसेंडंट. सीचं डिसेंडंट काय आहे मग, सीचं डिसेंडंट आहे E आणि F. इट इज अ डिसेंडंट ऑफ सी. आता ॲन्सेस्टर, जर ॲन्सेस्टर काढायचं असेल तर जीचं ॲन्सेस्टर काढायचं असेल तर नोट टू दॅट रूट मागे जायचं, G to D and D to A. मग जीचे ॲन्सेस्टर काय आहे, D and A. दीज आर द ॲन्सेस्टर. डन. तर मित्रांनो, आय होप सगळ्या टर्मिनॉलॉजीज कव्हर झाल्या असेल या व्हिडिओमध्ये. जर काही क्वेरी असेल, जर काही समजलं नसेल या व्हिडिओमधलं, तर नक्की कमेंट करून सांगा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल राहणार आहे. सगळ्या टर्मिनॉलॉजी, सगळे बेसिक्स आपण इथे कव्हर केलेले आहेत या व्हिडिओमध्ये ट्रीजशी रिलेटेड. तर मित्रांनो, थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. कीप सपोर्टिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. हेल्पफुल वाटला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. थँक्यू सो मच फ्रेंड्स. कीप सपोर्टिंग. थँक्यू.